गुगल पे, फोन पे, पेटीएम हे ऑनलाईन पेमेंटचे ॲप जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतातच। बरेच वेळा आपण कॅश पेमेंट करण्याऐवजी यूपीआय पेमेंटचा वापर अधिक करतो कारण तो सोपा वाटतो। पण मागील काही दिवसांमध्ये हेच यूपीआय पेमेंट ॲपची सिस्टीम अनेक वेळा बंद पडली होती। त्यामुळे आता ह्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी यूपीआय पेमेंटच्या काही गोष्टींवर लिमिट लावलं जाणार आहे आणि जे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं असणार। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। ऑनलाईन पेमेंटचे ॲप जे गुगल पे, फोन पे, पेटीएम हे जे काही यूपीआय पेमेंट ॲप आहेत यावर आता काही महत्त्वाच्या लिमिट येणार आहेत आणि हीच यूपीआय वरून पैशांचं ट्रान्झॅक्शन करणाऱ्या लाखो करोडो लोकांसाठी अति महत्त्वाची बातमी ठरत आहे। यूपीआय पेमेंट सिस्टीमवर प्रचंड लोड येत असल्यानं एनपीसीआय आता बँक बॅलन्स चेक करण्यापासून ते वेगवेगळ्या युजेस वापरावर बंधनं आणणार आहे आणि येत्या 1 ऑगस्ट पासून हे सगळे नियम लागू होतील। फायनान्शियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार ऑटो पेमेंट जर सेट केलेला असेल तर त्यातही बदल केले जाणार आहेत। यूपीआय वरून प्रत्येक महिन्याला एक डाटा येतो, त्या डाटानुसार प्रत्येक महिन्याला 16 अब्ज एवढ्या मोठ्या प्रमाणावर बँकांचे ट्रान्झॅक्शन केले जात आहेत आणि या ट्रान्झॅक्शनमुळे यूपीआय सिस्टीमवर भार वाढत चालला आहे, लोड येतोय। बँकांकडून सुद्धा या प्रणालीचा चुकीचा वापर होत असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे। काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते आता हे जे काही नियम आहेत ते 1 ऑगस्ट पासून लागू होतील अशी बातमी समोर येत आहे किंवा हे काही लिमिटेशन असतील त्या 1 ऑगस्ट पासून लावल्या जाणार आहेत। 12 एप्रिलला यूपीआय ची सिस्टीम होती ती पूर्णपणे 5 ते 6 तास बंद पडली होती। असाच प्रकार त्याच महिनाभरात 2 ते 3दा झाला होता। 3 वर्षातील हा सर्वात मोठा आउटेज मानला गेला होता। यूपीआयनं लोकांच्या आयुष्यात मोठा बदल केला आहे हे जरी मान्य असलं तरी लोक आता खिशात पैसे ठेवण्याऐवजी यूपीआय वरनं पेमेंट करतात आणि यूपीआय जर बंद पडलं तर मग लोकांना प्रचंड मनस्तापाला, त्रासाला सामोरं जावं लागते। 1 मिनिट जरी यूपीआय बंद पडलं तरी साधारणपणे 4 लाख लोकांना त्याचा त्रास होतोय। सध्या यूपीआय वर 40 लोक ट्रान्झॅक्शन करत असतात। वारंवार येणाऱ्या एपीआय रिक्वेस्टमुळे यूपीआय वर ताण वाढत आहे आणि त्यातही चेक ट्रान्झॅक्शन जास्त आहेत। एप्रिलमध्ये चेक ट्रान्झॅक्शन सर्वाधिक केले गेले, त्यामुळे यूपीआय सिस्टीम बंद पडली होती। 1 ऑगस्ट पासून लोक आता एका दिवसात साधारणपणे 50 वेळा आपला बॅलन्स चेक करू शकतील। मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या खात्यांची संख्या म्हणजे किती अकाउंट जोडले आहेत ते फक्त 25 वेळा आपण पाहू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही। तसंच एपीआय किंवा नेटफ्लिक्स ॲडचे ऑटो पेमेंट ताण नसलेल्या वेळेत जर केले तर म्हणजे नॉन पीक आवर्स म्हणजे सकाळी 10 वाजण्यापूर्वी आणि दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि रात्री 9:30 नंतरचा कालावधी असणार आहे। ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही पेमेंट केलं तर ते सक्सेस होते। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।